माझ्या महाराष्ट्रातील शूद्र वर्णातील शूद्र आणि मनुस्मृतीतील शूद्र लोकांनो, SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांनो, त्यानंतर भारतातील सर्व शूद्र लोकांनो, त्यानंतर जगातील जे कोणी लोक मानवतेला मानतात, मानवता म्हणजे हीच आहे की सायन्सने आपली उन्नती होते आणि मॅथमॅटिक्सने आपण टाईम हे करतो. आणि मानवतेचा अर्थ आहे आमच्या ज्या दोन मानवता झालेत, भगवान गौतम बुद्ध आणि बघा बाबासाहेब आंबेडकर. तर मानवता म्हणजे अशी असते दादांनो की आपण एकदाच जन्माला येतो, स्त्री असो की पुरुष. जर आपल्याला उन्नती करायचं, मॅथ आणि सायन्सच्या विचाराने आपण उन्नती करतो आणि आपल्याला स्वतःचं डेव्हलपमेंट करण्याचा अधिकार आहे. पण दुसऱ्याचं वाईट कशी होईल किंवा दुसऱ्यावर त्याचं वाईट करण्यासाठी असे विचार वापर, त्याला आपण म्हणतो पापी माणूस. आणि आमच्या देशाचे विचार आहे की काही हत्यारे लोक बाहेरच्या देशातून आलेले आहेत. तसंच पॉलिटिकलचे शूद्रातले आमदार खासदार एक्स आणि प्रेझेंट पूर्ण भारतातले हे देशद्रोही आहेत लोक सगळे. SC ST OBC आणि मायनॉरिटीचे जे काही आमदार आहेत हे देशद्रोही आहेत. त्यानंतर मी आपणास सांगू इच्छितो, बघा दादांनो, हे हत्यारे भगवान गौतम बुद्ध, अशोकाचा देश होता तो, आणि 10व्या मौर्य राजाचा हत्याराने म्हणजे तो हत्यारा पुष्पशृंग हे खैबर खिंडातून आले. आपला देश अफगाणिस्तान पर होता आणि याने कपटबुद्धीने 10व्या राजाची हत्या केली. आणि जे शिष्य होते बुद्ध त्यांचं कापून त्यांना शराव नदीत टाकलं आणि दहशत तयार केली आणि एक काल्पनिक स्टोरी बनवली. समजा 10 लोक एकीकडे आहेत तर 90 लोक एकीकडे आहेत. 10 लोक जर अन्याय करतील त्याला मारून खाऊ आपण. काय बनवलं? मनुस्मृती. ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, क्षत्रिय छातीतनं, वैश्य बेंबीतनं, आणि आमच्या 6,500 जाती म्हणजे शूद्र. आम्ही एवढे टॅलेंटेड होतो बुद्धाचं त्या काळात की बघा अजंठा वेरूळपासून तर महाराणा प्रतापचा जो जयपूरला राजवाड्यात जाऊन या आर्किटेक्ट बनू शकत नाही. आणि यांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण नाही शिकायचं, जनावरचं जीवन. आणि हे 3 वर्णाचे लोक आमचे जे शूद्राच्या आया बहिणी आहेत त्यांच्यावर भोग करायचं. त्यानंतर बघा एवढे वर्ष झाल्यानंतर जे जे संत झालेत, ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे, सगळ्यांना मारलं यांनी, सगळ्यांना. यांचं रक्तामध्ये हत्या. आणि जो कोणी यांचा विरोध करेल म्हणजे बघा, आणि जेवढे काही परदेशीतले लोक आहेत सगळ्यांना यांनी मदत केलेली आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, 16व्या शतकात तुकाराम महाराज झाले, पहिली क्रांती पंढरपुरात. त्यानंतर बघा दादा राजे झालेत आमच्या इथं काही, शहाजी राजे, शिवाजी राजे, त्यानंतर अहिल्याबाई होळकर झाले, जिजाऊ झाली, ताराराणी, संभाजी महाराज 32 तुकडे गेलीतच, एवढा अत्याचार केलं. आणि त्यानंतर बघा ज्योतिराव फुले 18व्या शतकात पहिली शाळा काढली, सावित्रीला शिकून फातिमेला 1 जानेवारी 1860ला. त्यानंतर शाहू महाराज झालेत, बिरसा मुंडा, आणि त्यानंतर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झालं. आणि शाहू महाराजांनी शाळेला 1 पैसा फाईन करीत बहुजनांना असं केलं आणि 50% आरक्षण दिलं. त्यानंतर बिरसा मुंडाला मारलं आणि बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी शिकवलं. आणि बघा 22मध्ये गेले शाहू महाराज. आणि हे जे काँग्रेसची स्थापना चटर्जी, मुखर्जी, टिळक, आगरकर केली. आणि 25मध्ये काय म्हणतात हे लोक, बाबासाहेब आम्ही परत हिंदू राष्ट्र बनवू. 94मध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलं हा पारसी शब्द आहे आणि ही शिवी आहे. आणि काय करू आम्ही? हिंदू राष्ट्र म्हणजे परंपरा, संस्कृती, आणि आम्ही श्रेष्ठ, आम्ही ब्रह्माच्या तोंडातनं जन्म झालेला आहोत, आम्ही जे म्हणू ते तुम्ही करायचं. आणि गांधीजींनी 42मध्ये बघा निरपराध लोक गेले शूद्रातले, एक टाईम उपाशी, त्यांनी आपली प्राणाची आहुती पुढच्या पिढीचा प्रगती करता. आणि त्यानंतर बघा दादांनो त्यांनी त्याला सुद्धा संपवलं 30 जानेवारी 1848ला. त्यानंतर बाबासाहेबाला पश्चिम बंगालमधनं निवडून दिलं आदिवासी आणि मुसलमान लोकांनी. आणि 30 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 19 दिवसात 49ला संविधान केलं. तेव्हा म्हणतात आम्ही संविधानाला मानणार नाही दादा. आणि बघा 26 जानेवारी 1950 पासून आमच्या देशात
लोकशाहीला सुरुवात झाली. त्याची देशप्रतिष्ठा लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं लोकराज्य. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं आणि बाबासाहेबांना बघा इतकं त्यांच्यावर दबाव टाकला, 10वीला द्या, ग्रॅज्युएटला द्यायला, त्यांनी ऐकलं नाही. आणि एक मताचा अधिकार त्यांनी कशासाठी दिलं? कारण आम्हाला शिक्षण नव्हतं, आमच्याजवळ काही नव्हतं, पोट भरायसाठी नोकरी आणि हेल्थ आणि मानवतावाद होते. कधी विचार केलं बाबासाहेबांनी की या लोकांनी एवढा अत्याचार केला आहे माझ्या याच्यात? फक्त 75 वर्ष झाले दादांनो. हां, किती मानवतावाद आहे. आणि हे बघा हत्यारे, खुंकारे हत्यारे, बघा याचं डोकं बघा. हां, आणि त्याचे 4 स्तंभ दादांनो: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया. बघा तुमचं जन्मापासून तुम्ही काय खायचं, तुमची लायकी मेल्यानंतर किती वेळ पडतं. आणि मला सांगा जगामध्ये असं कुठं आहे का ब्रह्मा पैदा झालेला आहे? हां, तोंडातनं हे ते आणि ते म्हणतील ते करायचं, नाही तर तुमचं खुंकार कातील लोक आहेत हे. बरोबर आहे? जगामध्ये काळे पांढरे झालं. बघा अमेरिकेमध्ये निग्रोजनं आणलं, त्यांनी 2दा प्रेसिडेंट बनवलं. आणि जगामध्ये कुत्रा, डुकर, गिधड हां जन्मताबरोबर. आणि आमचा विश्वगुरू म्हणतो दादांनो की 80 करोड लोक 5 किलोनी, हे गावात फिरणारे पशुपक्षी लवकरच मरणार आहेत कारण महागाई आणि हे बघून. आणि त्यानंतर बघा बाबा आणि एवढं अनाज पिकते आमच्या इथं, अन्न वस्त्र निवारा की समुद्रात फेकतो. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या, 4 PhDs. जग पुढं चाललं. आणि जो स्वाभिमानाने दिलेला अधिकार तो EVM मध्ये, म्हणजे बघा तुमचं मतदानाचा अधिकार संपवलं यांनी, होय का मनुस्मृती. आणि त्यानंतर दादांनो आता कुठं संविधान आहे? हां, आणि त्यानंतर हे लोक सगळं संपलेलं आहे. आणि जे कोणी आता संविधानाचे कॉपी घेऊन फिरत आहे त्यांना विचारतो मी, जेवढे पण पॉलिटिकलचे आहेत त्यांना, BJP RSS सोडून, आणि ते कोणते शूद्र. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. आता विचार करा, 3500 वर्ष मागे जात होतो आपण.